उन्हाळ्यासाठी आज बनवूया एक थंडगार पेय. पण हे फालुदाही नाही आहे आणि मिल्कशेकही नाही आहे, पण टेस्टला आहे जबरदस्त. चला तर मग बनवूया हे खरबुजाचं पेय. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. यासाठी आपण एक मध्यम आकाराचा खरबूज घेतलेला आहे. याला आता आपण 2 भागांमध्ये कट करूया. आणि मधल्या सगळ्या बिया काढून घेऊया. आणि ह्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया. सगळं खरबूज आपलं चॉप करून झालंय. आता एका मिक्सरच्या भांड्यात ह्याला आपण ब्लेंड करून घेऊया. अशा प्रकारे खरबुजाचा ज्यूस काढून घ्यायचा. थंड व्हायला ह्याला आता आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया. एका पॅन मध्ये आपण 3 कप पाणी घेतोय. ह्याच्यात 4 टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा आपण टाकूया आणि छान 10 मिनिटं बॉईल करून हा साबुदाणा पूर्णपणे ह्याच्यात आपण ट्रान्सलुसंट होईस्तोपर्यंत शिजवून घेऊया. साबुदाणा ह्याच्यात छान शिजवून घेऊया. मध्ये मध्ये आपण हलवत राहायचं, स्टर करत राहायचं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला साबुदाणा शिजलेला आहे. ह्याला साधारण 10 मिनिटं लागतात. आता ह्याला आपण एका चाळणीवरती गाळून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून देऊया. आता आपण बाउलमध्ये 1/4 कप कस्टर्ड पावडर घेतलंय. यावर आपण 1/4 कप थंडगार दूध टाकूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काही लम्प्स असतील, गुठळ्या असतील त्या सगळ्या फोडून घ्यायच्या. अशा प्रकारे छान व्यवस्थित आपण कस्टर्ड ह्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. इथे आपण आता पॅनमध्ये 3 कप दूध गरम करायला ठेवूया. दूध थोडे गरम झाले की ह्यात आपण 1/4 कप साखर टाकूया आणि साखर व्यवस्थित विरघळून घेऊया या दुधामध्ये. साखर विरघळली की आपली कस्टर्डची जी पेस्ट बनवली आहे ती हळूहळू करून या दुधात टाकूया आणि सोबतच ते व्यवस्थित स्टर करत राहूया, मिक्स करत राहूया, म्हणजे सगळं कस्टर्ड आपल्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथं खूप छान छान आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो, जे करायला अगदी सोप्या आहेत आणि तुम्हाला भरपूर आवडतील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू. तुम्ही बघू शकता छानपैकी मिक्स झालेलं आहे कस्टर्ड सगळं. आता आपण ह्याच्यात टाकूया 1/4 कप इलायची पावडर आणि सगळं मिक्स करून घेऊया. थोडं थोडं स्टर करत राहायचं. तुम्ही बघू शकता आता हे कस्टर्ड आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे. जसं थोडंसं घट्ट झालं, चमच्याच्या बॅक साईडला हे कोट करायला लागलंय. आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड व्हायला ठेवून देऊया. इथं आपण आपलं थंड झालेलं कस्टर्ड एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे.
आणि ह्याच्यावरती जी साय आलेली आहे ती या कस्टर्डमध्ये पुन्हा मिक्स करून घेऊया. छान मस्त थंडगार कस्टर्ड आहे आपलं. आता ह्याच्यात जे खरबुजाचे आपण ज्यूस काढलेला आहे तो सगळा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावर आपण जो साबुदाणा शिजवला तो टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता ह्यावर टाकूया 1/4 कप सब्जा आणि सगळं मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालंय सगळं. शेवटी ह्यावर टाकूया आता आपण 1 टेबलस्पून चॉप केलेले बदाम आणि 1 टेबलस्पून चॉप केलेले काजू आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झालं आपलं मस्त थंडगार पेय, जे खाऊही शकतो आपण आणि प्यायला तर इतकं अप्रतिम चवीचं मस्त लागतं. हे खरबुजाचं सर्व करताना हे थंडगार सर्व करा आणि वरनं छान ड्रायफ्रुट्सने गार्निश करा आणि मगच सर्व करा. सगळे नक्की तुमचं कौतुक करतील हे वेगळ्या प्रकारचं खरबुजाचं पेय प्यायला दिल्याबद्दल. थंडगार शरबत की तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. या उन्हाळ्यात खरबुजापासून हे घरी नक्की बनवा. हे खरबुजाचं कस्टर्ड खूप मस्त लागतं. आणि कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.